उमरी शिवारात पोलिसांची कारवाई, 16 पेट्या विदेशी दारूसह XUV 700 जप्त. नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीद्वारे कारवाई करत मध्य प्रदेश राज्यातून अवैध दारूची तस्करी करणारे वाहन पकडण्यात यश मिळवले. या कारवाईत तब्बल 16 पेट्या विदेशी दारू आणि महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची XUV 700 क्रमांक MH 49 CQ 7786 जप्त करण्यात आली असून आरोपी मात्र पसार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5:30 ते 6:30 वाजताच्या सुमारास खापा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिंदेवाडी ते खापा मार्गे एक 4चाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत आहे. त्यानुसार ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण बोरकर, पोलीस शिपाई राहुल रेवतकर बॅच नंबर 192 व पोलीस शिपाई पन्नालाल बटाऊवाले बॅच नंबर 194 यांनी मिळून फॉरेस्ट नाका येथे नाकाबंदी केली. काही वेळाने संशयित वाहन आल्यानंतर थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी वळवून उमरी गावाकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता उमरी गावाजवळील वगराजवळ नाला वाहन बंद अवस्थेत आढळून आले. मात्र चालकाने गाडी सोडून झाडाझुडपात पलायन केले. पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असता खाकी रंगाच्या खरड्याच्या खोक्यात रॉयल स्टॅग, सुपेरियर व्हिस्की या ब्रँडच्या बाटल्या मिळाल्या. एकूण 16 पेट्या जप्त करण्यात आल्या. प्रत्येक पेटीत 48 निपा, प्रत्येकी 180 ml किंमत ₹260 असल्याने सर्व 16 पेट्यांमधील 768 निपा म्हणजे 1,38,240 ml इंग्रजी दारू एकूण किंमत ₹1,99,680 एवढा माल जप्त झाला. याशिवाय महिंद्रा XUV 700 MH 49 CQ 7786 किंमत सुमारे ₹15 लाख असा एकत्रित मालमत्ता ₹16,99,680 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अपराध क्रमांक 414/2025 कलम 65 महाराष्ट्र दारू कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर जिल्हा ग्रामीण.